आशीर्वाद मिळेल. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतो. हो ना. मी विलंब एवढ्यासाठी जसं तुला येण्याला विलंब झाला याचं कारण मला तुझं सांगू द्यायचं नाही. क्षणभर तू माझ्या हृदयाकडे गेली. माझा जीव कावळा आणि म्हणून तुला उशीर झाला या कारणामुळे तुला आशीर्वाद दिला नाही. काय या रोजच्या त्याच्यात एवढा विलंब होण्याचं कारण त्याची भेट घेण्यासाठी मला विलंब झाला. अरे दादा तुझी शपथ तू झोप येत नाही. तुझ्या वाटेकडे माझं सारं लक्ष वेधून राहतो. कारण वयात आले यावेळी जर का पुस्तक पाऊल घसरलं असेल तर सांगता येणार नाही. म्हणून मला काढायला होतं ना ते चिकू फोटो बाबा काय बनले मग आता बनवून बघ आता देणार नाही कारण आपण हे या विश्वाला आपण हे चांगले आहोत आणि चांगलं आपलं नातं कसं टिकवायचं हे तुझ्या आणि माझ्या नाही. पण दादा काय तुला आठवते ना काय लहान असताना बाबा आई बाबांच्या लहानाची मोठी केली सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण केलंय. का नाही करणार? माझी लाडकी बहीण बहिणीची इच्छा जर का पूर्ण नाही करत तर भावाला करून का उपयोग? हो खरे. हो दादा आजची तुम्ही मला वाटतं माहिती वाटते काय आणि काय वाटतंय काय वाटतं ऐकूया बरोबर ऐकूया मला की नाही काय अरण्याच्या ठिकाणी मनुष्यशोभा ठिकाणी अरण्याच्या ठिकाणी मनुष्यशोभा पाहण्यातून अगं आपल्या राज्यात एक बगीचा आहे तिथे मनुष्यशोभा साधनं आहेत. मग अरण्याच्या ठिकाणी कशाला? दादा जास्त करायचंय माझी इच्छा आहे त्या ठिकाणी जावं अरे शोभा पाहावी मला मनोरंजन करावं असं वाटतंय. तुला नाही म्हणत कारण माहितीये आता तू वयात आली तिथं अरण्यात गेल्यानंतर किती विश्व साबर असतात तो दरोडे खोत असतात. जर का कुणी तुझ्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला तर ते मला दूषणास्पद आहे. कुणी जरी लोक मला नाव ठेवणार आहेत या भावाने हिला मोकळी सोडली म्हणून हे असं घडलं.
मग त्या पापाचा वाटे करून मी होऊ दादा ते बरोबर आहे तुला काय हवं ते माग. पोलीस नको माझी तुला काय इच्छा असेल ते सांग. हा प्रसंगी तुझे प्राण मी तुझ्या पायाशी वाहीन. अरण्याच्या जाऊ नकोस. दादा पोलीस नाही हा? ही माझी एकच इच्छा आहे की तू पुण्यात राहील. असं मला वाटतंय. ही इच्छा पूर्ण होणार नाही. माझे आई बाबा असते ना तर खरंच त्याने मला आयुष्यात मागे पाठवलं असतं. तर मला माझ्या आई बाबाची आठवण येते. अगं स्त्रियांचं प्रखर शस्त्र म्हणजे हे अश्रू. आणि हे अश्रू जेव्हा दाखवतात ना काही कित्येक जरी काही योद्धे असले ना तरी ते पिघळतात. त्यावर माझं काही नाही. तुझ्या डोळ्यात अश्रू मी कदापि पाहू शकत नाही. पिताजी माताजी निवर्तल्यापासून अद्याप एकही दिवस मी तुझ्या नेत्रावर या गंगाजला वाचा पाहिला नाही. आज या वाहू नये म्हणून आणि तुझ्याच मनाच्या समाधानासाठी मी तुला मनशिवा पान काय बोललो तू म्हणाला वर्षासाठी पाण्यासाठी पाण्यासाठी जायचं की नाही ते मी ठरवणार. अजून ठरलं नाहीये. विचार करतो प्रथमचं असू थांबवलं नाही तर इथं महापूर व्हायचा. माझी जनता वाहून जाईल म्हणून सांगतोय. काय नीट ऐक. तुला एका अटीवर मी वनशोभा पाहण्यासाठी पाठवेन. म्हणजे तुझी अट पण आहे. हा अट आहे. हा. तो गेल्यानंतर लगेच वनशोभा पाहण्यानंतर संध्याकाळी पुनश्च या ठिकाणी यायला पाहिजे. दादा अरे वर्षा पालसाठी जाणार आहे. हा पण जाण्यासाठी हा त्याची तर व्यवस्था मी करणार आहे. तुला घोडेस्वार देणार आहे. घोड्यावर ना तुला निवडक मैत्रिणी घे. माझं सैन्य घे आणि जा. बाबा दादा काय हरकत नाही. अरे तुम्हाला आज्ञा दिलीच काय यातच माझं समाधान आहे. याच्यासाठी विलंब होता. आजच्या दिवसाचा भानुवस्ता होण्यावर माझा इतकं टाकत होईल. तू निश्चित टाकत होतास दादा निघाल्या. नक्की हो हो विसरू नकोस. परवानगी मिळता क्षणी कशी वायू वेगाने निघून गेली. या खर्च काय पडलेला नाहीये. अल्लड आहे माझी बहीण आहे झाडावर वाढलेली आहे. अर्थात तिच्या प्रत्येक सुखासाठी हा बंधू तत्पर आहे. कोणत्या दर्दनाक संकटाला असेल तर ते दुरापास्त करून तिला मी सौख्य कसं प्राप्त होईल याचकडे माझं सदैव लक्ष राहील. हाताला शितारा दिसला त्याच्यामुळे पण मारता. काल झालंय की नाही ना आई माणसाला शिकवलं की नाही आम्हाला. कशाला काय मारता नाही तुझ्या हाताला तुझ्या आई बापाला मारली ना. त्यांच्या कानाला पाहिजे की नाही मी म्हातारा म्हणून झालं का तुझ्या आई बापा म्हातारा होणार ना. दुनियाच्या घरी गेलो त्याला चिकू पिकले म्हणून सांगितलं त्या झाडावरचे चिकू काढून दे. सांगा करायचं शिकून काय? आलाय. हा? अर्धी गोणी लपवून ठेवले
आणि एक कोणी आणून घरात दिले. पाहिणार कसं काल मार्केटला फिरायला गेलो, काही वस्तू पाहिजे होत्या घ्यायला गेलो, आणि त्याची बायको होती त्या विकत होती चिकू. तिला म्हणजे चिकू कुठून आणले म्हणजे तुमच्याकडे दे एवढे दिले रुपये मी आले कुठून सिंचना थोडी पण अक्कल नाही. आता काय करायचं, महागाई पण वाढली आहे. कुणाकडे एकादशमी करायची, कोणाला तिकडे कार्य करायचं, कोणाला काही नाही. काल त्या पारशेकरांकडे बारसा झाला, झाल्याने लग्नाला उशिरा आलो म्हणून आज आमंत्रण दिलं नाही. मुलगी झाली का काय बोलतो ते, हा आलाच तर बघतो सांगे निघून जा, दुसरा फटकेला बोलो. आता जाऊ दे, सगळं काय ते करो. आता हवन करायचं आहे, रोजचा आमचा नियमच तसा आहे. हवन करायचं, हवनाला बसायचं. तत्सवितुर्वरेण्यं सधीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्.
गेली? अरे ती लाकडं गेलं पाहुणी मला रात्री आणि मला विचारतोय हो भवन करतोय म्हणून. काय रे? अस्मय म्हात्रे नाही मला बहुमूल्य अशा पारितोषिक दिलंय तर सिंधुदुर्ग दशावतार नाट्याबद्दल मी त्यांचा स्वीकार. हितेश मांजरेकर या संग्रहाने बहुमूल्य असं पारितोषिक दिलंय ते सिंधुदुर्ग दशावतार मंडळातर्फे मी त्यांचा स्वीकार. अंकुश पारशेकर या संग्रहाने माझ्या अल्पशा कला यांचा गौरव करून हे बहुमूल्य पारितोषिक दिलंय ते स्वीकार करतो सिंधुदुर्ग दशावतार. अरे म्हातारा दिसलो हे काय करतो दिसत नाही तुला. एक तुला विचारतोय अरे हे हे हो भवन जे चालवलंय आणि कशासाठी? हमन केल्याने देवाला अभिभाव मागतो हे तुम्हाला शिकवलं नाही. एवढ्याचा एवढा दिवस मग ते आजपासून बंद व्हायला हवं. कुणाच्या बापाचं लागलंय हे बंद करायची. पर्यंत आलाय. काय म्हणाला अक्कलासू. अक्कलास म्हणजे अक्कल नाही असा तो तू. आता बोलता राज्य नाही. म्हणजे तुला अक्कल नाही. हे उखाणी शब्द अरे अक्कल नाही आहे तर अक्कलासुराला अक्कल नाही म्हणून असं बोललो. म्हणजे तुझं नाव कशावर ठेवलंय. तुझं नाव काय? माझं नाव आहे ब्राह्मण. त्याला काय विचारायचं. हा? ब्राह्मणाला नाव नाही. राम आहे रामचंद्र ब्राह्मण. रामचंद्र पण तुझ्यात काय रामाचं राम नाव घे. रामाचं नाव घे मग सर्व तुझा व्यवस्थित होईल. एक हे तर बंद का सांगतो. करतोस. रामचंद्र ब्राह्मण असलास ना तर तुझ्यात मात्र काय आता असेपर्यंत त्या रामाला काळजी आहे. त्यामुळे तुझी आता त्या चंद्रापर्यंत जाण्याची वेळ आली आहे. जाणार नाही रसाल. हे बंद करणार नाही. तुझ्यात काय लागलं तेव्हा कसा बंद करतो ते जर बंद का ऐकत नसशील, संबंधाचा बंद करा. ऐकत नसेल तर जय असं. आणि तुझ्याची लढाई करी. एके दिवशी एके साक्षीला पूर्वीचा चंद्र आणि या शिव वाहणारे शीतल बरे या वाघाच्या काळावर वृक्ष लता वृक्ष आनंदाने गवते आनंदाने गवते. अरे वा 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 तुम्ही जर का पलीकडे पाहिलं असेल तर ते दुडूर कोणकडे होतंय. मला वाटतंय तो नक्कीच हरणाचा बसावा आणि त्यांच्या मागून दुडदुड घालताय ती त्यांची फाडतं. पाहणं कशी ती आईच्या मागून दुडदुड घालताय. मग त्यांना पकडण्यासाठी जावं तर सौदासाठी माझ्या हाती सापडत नाही.
पाहिलंच आहे तर ते समोर असणारे भरमोठं तळ आहे. आणि त्या तलावातील वस्तू मासे टिकण्यासाठी लोकं पाण्याचे पाणी शुभ्र बघायचे. मलाही कळते प्रत्येकाच्या बुकची शांतता झाली पाहिजे. तेव्हा हा मंजूर तुमचा वादव कोकिळे त्या उंच झाडात बसून गाणे घेऊन आनंद लुटते आहेत. अगं तुला काय वाटते तू जाणार आहेस? अगं तुझ्याकडे नाही पण थोडं तरी तुझ्यासारख्या गाण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. नक्कीच प्रयत्न करेन. याच्यासाठी वाटते गाते कोकिळा गाणे गाते कोकिळा गाणे गाते हो 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 गंध बहार सुरेखा बहार तुझा हे मनमोहक रूप एक सारखा नजरेत भरलं. क्षणभर त्या उंच टेकडीचा त्याग केला. इथपर्यंत आलोय. काय गं? या मृत्यूलोकाच्या ठिकाणी, या एकांताच्या अरण्याच्या ठिकाणी इथे मी आले होते ती वनशोभ पाहण्यासाठी आले होती. वनशोभा पाहायला हो एकटी. हो एकटी झाली. अरे वा. म्हणजे निसर्ग सौंदर्याची पाहण्याची इच्छा तुला खूप हो दिसते. मला तिथे निर्माण झाली. आजपर्यंत खूप निसर्ग सौंदर्य पाहिलेलं दिसते. काय गं? हे सुंदर अशी तुझी काया आहे. हा या कायेला नामाभिमान. हो हा. माझं नाव माझं सुताशी काय? श्रुतांशी. श्रुतांशी. हा. आवडलं. काय ते? सुंदर. काय? नाव. माझं नाव. तुमचं नाव आवडलं. काय गं? या अरण्याच्या ठिकाणी एकटी झाली. हो पण काय हो मला सांगा मी मार्गाने जात असताना तुम्ही माझा मार्ग काढवलाय. अगं तू मला आवडलीस हा म्हणून मी इथं आलो. पण मला सांग, पण तुमचं नाव तुझी काय? ओळखी मला झाल्या. हो, आता मूळ तुमचं- मुद्द्यावर आहे. हा. बरोबर आहे. हो. तुझी ओळखी मी केली असता माझी ओळख तुला व्हायला हवी. ऐक, हा. पाताळ मोलाचा नरेश, अकरा सुराची घाबरू नकोस. आणि कानावर
हात तर अजिबात घेऊ नको. पुढे काहीतरी ऐकायचं असेल ना त्या कानावर घेऊ नको. हो, मला नाही. माहिती आहे. अगं हे तुझं सौंदर्य एवढंच नव्हे, हे तुझ्या धनुष्याकृती भोया हरणीच्या पाडसाप्रमाणे तुझे नेत्र. एवढंच नव्हे, पाण्यावर जसे जलतरंग निर्माण व्हावे तशी ही तुझी कोमल काया एक सारखी पाहून मनाला काय वाटते माहिती? काय वाटते? नजरेला नजर भिडते आणि काय म्हणावं वाटते माहितीये? काय वाटते? काय म्हणावं माहितीये? काय ते? नजरेवरती जेव्हा नजर तुझ्या येते, नजरेवरती जेव्हा नजर तुझ्या येते, माझ्या नजरेला बघून तू लपतेस, माझ्या नजरेला बघून तू लपतेस. एकाच वागणे, देवाकडे वागणे. तुझी झलक वेगळी श्रीवल्ली, तुझी झलक वेगळी माझ्या मनात तू बसली. हेही नको म्हणते. मग तुझ्यासाठी काय करू? नको 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 मोठी. काय करू मग आता? करू. अशी नवी चंद्र तुला पाहता, तुला पाहता, नवी चंद्र तुला पाहता. नको मती उधळू तुला पाहताना, नको मती उधळू, नको मती उधळू, नको मती उधळू तुला पाहताना. नवी चंद्र तुला पाहताना, नवी चंद्र तुला पाहताना, नवी चंद्र तुला पाहताना. मला धुंद करीते, मला धुंद करते तुझे रूप गोरे, तुझे रूप गोरे. विचारात रे, विचारात रे, नवी चंद्र झुलतो तुला पाहताना, नवी चंद्र झुलतो तुला पाहताना, नवी चंद्र झुलतो तुला पाहताना. नको मोती उधळू, नको मोती, नको मोती, नको मोती, 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 मोती. तुला पाहताना, नवी चंद्र झुलतो तुला पाहताना, नवी चंद्र झुलतो तुला पाहताना. अशी ऐकणार ना? गाऊन गाऊन एवढी स्तुती करून माझा आता कंठ दुखायला आला. ऐकलं तरी तू काही मनावर घेत नाही. मग एकच सांगतो, काय ते? काय ते? काय सांगणार आहे? जाऊ नको, हा? एक सांगू ठेवते. जाऊ नको. माझ्या जवळ येऊ नका. हा, तुम्हाला जे काय बोलत असेल ना दूर बोला. दूर राहून बोलू, हो दूर राहून बोलू, हो हो दूर राहूनच बोलू. हा. जाऊ नको, जाऊ नको,
मला सोडून मला सोडून मी का तुझा राजा तू माझी राणी. तुझा राजा तू माझी राणी. संगतीनं गाऊ प्रेमाची हे दुष्ट माणसा काय करण्यासाठी लग्न होतोय? तुला दिसत नाही गोष्ट. मला हे आमचं दोघांचं चाललेलं होतं. तुमच्या त्याला दोघांचं प्रेम म्हणतात. तुमच्या दोघांचं जर का प्रेम चालू होतं तर हे ओढाताणीचं प्रेम उघड्यावर का करत होतं? हे काही गोष्टी ओढाताण केल्याशिवाय सफल होत नाही. पण ओढाताणी त्यांनी केलं ना, त्यांना जाऊन कधीतरी विचार ओढाताणीत काय सुख असतं ते. मग तीच मजा तुझी थांबविण्यासाठी हा मी इथपर्यंत आगमन केलंय. काय रे आणि म्हणून बोल रे तू काय नामविधान तुझं? म्हणजे तिच्यावर अत्याचार करतोय म्हणून पहिलं मला नाव विचारतो. हा. भाई माहित आहे तन्मय म्हात्रे. तन्मय म्हात्रे. तन्मय म्हात्रे आणि श्रद्धा डिचलकर. आणि माझ्या आत्मसाक्षाचा गुणागार करण्यासाठी मला लाख मुलाचं बक्षीस दिलेलं आहे. त्याचप्रमाणे भट्टीची भूमिका करणारे दिलीप गवंडी यांच्यासाठी इवान गवंडे यांनी 50 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचे आणि तुम्ही जमलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून इथल्या गणरायाला वंदन करून पेटाऱ्यातील गणरायाला वंदन करून सिंधुदुर्ग शांत नाट्यमंडळाकडे बक्षांत